होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी कळू द्या लोकांना. तुम्ही किती स्पीड ब्रेकर टाकले, तुम्ही किती कामं बंद पडली, तुम्ही किती कामांमध्ये खोडा घातला, आणि आम्ही सरकार आल्यावर सगळे स्पीड ब्रेकर हटवले, सगळे खोडे काढून टाकले आणि प्रकल्पांना चालना दिली. अरे तुम्ही समृद्धी, नागपूर मुंबई समृद्धीला बंद पाडला, तुम्ही अटल सेतू बंद पाडला, तुम्ही मराठवाडा वॉटर ग्रिड बंद पाडलं, तुम्ही जालना, ते तर मी आता आहे म्हणून तो चालू आहे तुमचा जालन्यापर्यंतचा रस्ता, त्याचबरोबर मुंबईतले मेट्रोचे प्रकल्प असतील, जलयुक्त शिवार योजना असेल, असे अनेक प्रकल्प तुम्ही त्याला स्टे देण्याचं पाप केलं. परंतु महायुतीचं सरकार आणलं आम्ही. का आणलं? तुम्ही बाळासाहेबांची विचारधारा सोडली, बाळासाहेबांना नको होतं ते तुम्ही केलं. ये काँग्रेस, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, नाही तर माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले. त्या काँग्रेस बरोबर तुम्ही गेले, काय मिळवलं? सत्तेसाठी, खुर्चीसाठी. आज अनैसर्गिक युती तुम्ही केली. आपला नैसर्गिक मित्र भारतीय जनता पक्ष शिवसेना, लोकांनी मॅन्डेट दिलं होतं शिवसेना भाजप युतीला. सरकार कुणाचं व्हायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपचं. तुम्ही केलं काय? आणि मग शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसैनिक जेलात जाऊ लागले. धनुष्यबाण आणि शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधले. हे कसा मुकाट आम्ही सहन करणार? विधानसभेच्या आमदारांच्या खात्यात पैसे, त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघात पैशाच्या नावाने बॉम्ब, विकासाच्या नावाने बॉम्ब. कसं निवडणूक लढवणार? काय तोंडाने निवडणुकीला समोर जाणार? आता सांगा, जर आम्ही सरकार आणलं नसतं तर माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली असती, लाडका भाऊ योजना सुरू झाली असती, शेतकऱ्यांच्या योजना सुरू झाल्या असत्या. 1 रुपयात पीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, मुलींना मोफत शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचं व्हा. लेक लाडकी लखपती योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या आम्ही. एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, तिसरीकडे उद्योग आणले, रोजगार वाढवला. अगदी गडचिरोली सारख्या नक्षल भागात देखील उद्योग नेण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं. या योजना जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर तातडीने सगळ्यांनी मिळून हे एक सुरू केली. लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम विरोधी पक्षाने केलं. त्यांना वाटलं ही योजना फसवी आहे, काय करू शकत नाही, ही काय राबवू शकत नाही. पण जसे पहिले 2 हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आले, लगे विरोधक म्हणाले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय बोलायचं? मग योजनेमध्ये म्हणाले भीक देताय का, विकत घेताय का, महिलांना लाच देताय का? माझ्या माता भगिनींचा अपमान केलाय. हा अपमान यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, घरी बसवल्याशिवाय. अरे जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे होते. माझ्या लाडक्या बहिणींच्या बद्दल अशा प्रकारचे शब्द काढायला. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठीक आहे, निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, पण जी लक्ष्मी आहे, जी माझी लाडकी बहीण आहे, त्या लाडक्या बहिणीचा अपमान अशा पद्धतीने. आणि म्हणाले आता ज्या ज्या योजना केल्यात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या, भावाच्या, वयोश्री योजना सगळ्यांची चौकशी लावणार आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार. कोणाला धमके देत आहे? अरे तुमच्या धमक्याने डरपोक, धमक्याने डरतो कोण? अरे आम्ही संघर्षातून आलोय, आंदोलनातून इथं आलोय. तू खरं म्हणजे जर लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांशी
लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलमध्ये जायला लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जायला तयार आहे. पण तुमचं आहे काय? माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी बसले तिकडे. तुमचा सत्तेचा मार्ग त्यांनी रोखून धरला. तुम्हाला सत्तेत येता येणार नाही, कारण तुमच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून काही पण बडबड करायला लागले, काही वाटेल ते बोलायला लागले. अरे बाबा अर्जुन, तुमचं काय काय चोरलं त्यांनी? ती मेडिकल कॉलेज, पाणी पुरवठा योजना. अरे मुख्यमंत्री मी आणि मेडिकल कॉलेज आणि पाणी पुरवठा योजना तो कसा आणल? अरे काय तरी खरं वाटावं ते बोला.